नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण. आजच्या व्हिडिओमध्ये जर तुमचं वय 50 वर्षापेक्षा अधिक असेल तर दरवर्षी कोणत्या 5 टेस्ट करायला पाहिजे याबद्दलची माहिती सांगणार आहे. एकदा का 50 पेक्षा जास्त वय झालं तर आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणूनच जर तुम्हाला आजार होऊच द्यायचा नसेल तर वर्षातून या 5 टेस्ट करायला पाहिजे, म्हणजे करायलाच पाहिजे. सगळ्यात पहिली टेस्ट आहे कम्प्लीट ब्लड काउंट. आपल्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण व्यवस्थित आहे का, हिमोग्लोबिनचं प्रमाण व्यवस्थित आहे का, लाल पेशी पांढऱ्या पेशांचं प्रमाण व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टींची माहिती सीबीसी या टेस्ट मधून कळत असते. आणि जर तुमच्या शरीरामध्ये रक्ताची किंवा एखाद्या विशिष्ट पेशींची कमतरता असेल तर आपल्याला अशक्तपणा जाणवत असेल किंवा थकवा येत असेल, आणि जर आपल्या शरीरामध्ये रक्तातील एखाद्या घटकांची कमतरता असेल तर ते आपल्याला वेळेवरच कळून येतं आणि लवकरच उपचार केल्यामुळे ते पूर्णपणे बरं होत असतं. म्हणजेच कोणतीही गोष्ट लवकर समजली तर ती लवकर बरी सुद्धा होत असते. याच कारणामुळे वर्षातून आपल्याला एकदा ही टेस्ट करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जर मागील काही दिवसापासून तुम्हाला अशक्तपणा वाटत असेल, छोट्या मोठ्या गोष्टीवरून इन्फेक्शन होत असेल, या गोष्टी जर जाणवत असतील तर नक्कीच ब्लड टेस्ट एकदा करून घ्यायला पाहिजे. 2 नंबरची टेस्ट आहे शुगर टेस्ट. आजकाल तर 40 वय क्रॉस जरी केलं तरी जवळपास सगळ्यांना शुगर होत आहे. याचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. म्हणजेच वर्षातून एकदा जरी करत राहिला तर तुमच्या शरीरामध्ये शुगरचं काय लेवल आहे, वाढत आहे का नाही, या सगळ्या गोष्टी कळू शकतात. आणि लवकर कळाल्यामुळे आपण लवकरच त्यावर ट्रीटमेंट सुरू करू शकतो. 3 नंबरची टेस्ट आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यामुळे आपल्या लिव्हरची काय कंडिशन आहे, त्यातले त्यात जे कोणी ड्रिंकिंग करत असतात त्यांनी तर दरवर्षी ही टेस्ट करायलाच पाहिजे. सुरुवातीला जर लिव्हर फंक्शन टेस्ट केली तर यामुळे जॉन्डिस होण्याचा धोका कमी होतो, लिव्हर फेल होण्याचा धोका कमी होतो, तसेच फॅटी लिव्हर सुद्धा होत नाही. तर या कारणामुळे लिव्हर फंक्शन टेस्ट पण करायला पाहिजे. 4 नंबरची टेस्ट आहे किडनी फंक्शन टेस्ट. आता बऱ्याच जणांना सुरुवातीला सिम्पटम्स दिसत नसतात, परंतु आजार आपल्या शरीरामध्ये तयार झालेला असतो. याच कारणामुळे जर तुम्ही या टेस्ट मी सांगन त्या टेस्ट वेळोवेळी करत राहिलात तर सुरुवातीला आजार पकडल्यामुळे किंवा सुरुवातीलाच आजाराचं निदान झाल्यामुळे त्यावर आपण योग्य अशी ट्रीटमेंट लवकरात लवकर घेऊ शकतो. किडनी फंक्शन टेस्ट सुद्धा प्रत्येकानेच करायला पाहिजे, कारण किडनी फंक्शन टेस्ट केल्यामुळे क्रिएटिनिनचं प्रमाण किती झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये, युरियाचं प्रमाण किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात आणि यावरून किडनीचं हेल्थ कशी आहे हे बघता येतं. आणि 5 नंबरची टेस्ट आहे ओरल टेस्ट. आता 50 वर्षाच्या नंतर दातांची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं. 50 नंतर शक्यतो दात हालायला लागत असतात, कारण हिरड्याची झीज झालेली असते. बऱ्याच जणांचे दात किडलेले असतात, त्यामध्ये खाल्लेलं अन्न अडकत असतं, दात दुखत असतात, यामुळे ते व्यवस्थित जेवण करू शकत नाहीत. व्यवस्थित जेवण करू शकत नसल्यामुळे व्यवस्थित पचन होत नाही. व्यवस्थित पचन नाही झाल्यामुळे पित्ताचा त्रास वाढतो, अपचन वाढतं, कॉन्स्टिपेशनच्या समस्या वाढतात. म्हणजे सुरुवात कुठून होत आहे? दातापासून. तसं तर वर्षातून 2 वेळेस आपण आपल्या दातांची तपासणी करायला पाहिजे, परंतु ठीक आहे 2 वेळेस शक्य नसेल तर वर्षातून 1 वेळेस तर नक्कीच टेस्ट करायला पाहिजे. जर तुम्ही वर्षातून 1 वेळेस टेस्ट केली तर सुरुवातीला जर काही तुमच्या दातामध्ये प्रॉब्लेम असेल तर ते डेंटिस्ट लगेच ओळखतात आणि त्यावर योग्य अशी ट्रीटमेंट करत असतात, जेणेकरून तुमचा दात दुखणार नाही, तुमचे दात हलणार नाहीत, म्हणजेच कायमस्वरूपी तुमचे दात चांगले राहू शकतात. जर या 5 टेस्ट तुम्ही दरवर्षी करत राहिला तर विश्वास करा तुम्हाला कसल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही. अजून काही इम्पॉर्टंट टेस्ट आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तो व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून सांगा, मी त्यावर पण लवकरात लवकर व्हिडिओ